हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या पूनम सकाळी ब्लॉगमध्ये. आता मी चाललो शिवला घ्यायला स्कूलमध्ये. पाऊस चालू आहे. आमच्या घराजवळ स्लिप ओपन आहे. आमचं घर आणि ती लिफ्ट. One million zillion jillion dillion cotillion times later. तर ॲट फायनली शिवला घेऊन आलो आम्ही स्कूलमधनं. आणि शिव खूप रडत होता स्कूलमध्ये. त्याला काय झालंय माहित नाही. जसं गेटामध्ये एंट्री केली रडायला चालू, डॅडी घरी डॅडी घरी. तो काय रडतोय, यांची शिफ्ट चेंज झाली. मग त्याचं असतं मला घरी राहू द्या आणि मला मस्ती करायची आहे डॅडी सोबत, म्हणून त्याचं रडणं चालू आहे. आणि त्याला असं वाटतंय थोडस रडलं ना तर मग मम्मा डॅडा थोडस नाही का कसं मी दिलं. हा, तो जेव्हा स्कूल मध्ये यायचा तेव्हा मी घरी राहायचो, पण आता माझी शिफ्ट चेंज झाल्यामुळे त्याची स्कूल सोडली तेव्हा मी ड्युटीवर असतो. आणि त्याची आणि माझी नेमकी भेट फक्त सकाळी होते, तेही त्याची स्कूल जायच्या वेळेस. रात्री पण तो झोपलेला असतो तुम्ही तेव्हा, म्हणून त्याचं चालू आहे. असा बदमाशी हा. आणि नाटकात इतके करतो हा, म्हणजे त्याला खेळायला भेटतच नाही याच्यासोबत. मग त्याचं म्हणणं मला घरी राहू द्या. नाटकात इतके करतो तो. आणि याच्या मस्ती बघा. आणि याला इतकी झोप येते ना, त्यांना स्वतःहून चावायला जातो, मारायला जातो. शिव स्वतःहून शिवचे नाव घेतो हो की शिव त्याच्या मागे लागला पाहिजे, मग त्यांची मस्ती झाली पाहिजे, खेळलं पाहिजे. आणि शिव नव्हता किती शांत होता तो घरामध्ये. झोपलाय मॉर्निंगचा, हात गेलाय, झोपलेला आहे. शिव गेलेला आहे, त्याचा झोपलेला आहे. आणि शिवाला चालून गेला त्याच्या मस्ती. उद्या शिवच्या स्कूल मध्ये सांगितलं आहे मुगाची डाळ, ग्रीन मूग डाळ, मसूर आणि साबुदाणा. काय काय माहिती काहीतरी ऍक्टिव्हिटी ठेवणार आहे वाटतं ते. आज पण सांगितलं होतं ट्रॅफिक सिग्नल करायला, ते नाही आणलं मी. पण त्या दिवशी शिव गेलाच नव्हता आणि त्यांनी ना मेसेज टाकलाच नाही ग्रुपला. तर आम्हाला काही कळलंच नाही की ट्रॅफिक सिग्नल. बऱ्याच मुलांनी नव्हते केलेलं. हा बघा आमचा बदमाश कसा रडत होता शिव. तो कसा रडत होता तू? तुम्हाला तर माहिती. तरी आपल्या यांना सांग ना, फ्रेंड्सला सांग ना, युट्यूब फॅमिलीला सांग ना आपल्या, कसा रडत होता तू. इथे सांग 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 कसा रडत होता तू. तू सांगा. तो पूर्ण एक जसं ते फिल्म मध्ये कोणी ऍक्टर करतो त्याप्रमाणे करत होता एकदम तिथे. त्याला माहिती थोडस रडलं ना तर मग लगेच घरी ठेवा, म्हणजे राहायला भेटून जाईल. हुशार येतो तसा, खूप हुशार आहे. किती जण समजवलं त्याला, त्या तिघं आंटी, त्याची टीचर. तरी गेटला ते इतकं घट्ट पकडलं होतं त्याने की सोडायला तयार नव्हता. मला कॉल केला तिथून, यांना सांगितलं मग मला कॉल करा. मला म्हणतो मम्मा मी तुझ्या पाया पडतो, प्लीज मला घरी बोलव, मला घरी यायचंय. म्हणूनच येऊ मलाही तिथे डॅडी मी तुमच्या पाया पडतो, प्लीज मला घरी घेऊन चला. पाया पडायचं बरं समजतं. खाली बसून गेला होता तो पाया पडण्यासाठी. हा, डॅडी दाखवा तुमच्या पाया पडतो पण मला घरी घेऊन चला. आणि त्याची स्कूल इतकी मस्त आहे ना, सर्व टीचर पण छान आहे आणि आंटी पण खूप मस्त आहे सर्व. ती आंटी लगेच टीचरला, प्रिन्सिपल पण खूप छान आहे त्यांची. हा, ती आंटी लगेच टीचरला बोलायला, तुम्ही रागवलं का त्याला, तुम्ही रागवलं का त्याला. आता वाजले रात्रीचे 8 आणि शिव गेलाय खाली त्याच्या फ्रेंड्स मध्ये खेळायला. दिसतोय का इथून? नाही दिसत आहे, खालच्या फ्लोअरला आहे तो. आवाज येतोय पण त्याचा. दिसत नाही तो, नाही तर तुम्हाला दाखवलं. आणि आज प्रेमची आहे सुट्टी, तुम्हाला मी सांगायचं विसरली. आमचा चालू मस्त टाइमपास. मला तर याने शिवचा अभ्यास करता बसून दिलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. हॅलो गाईज, बघा शिव गेलेला आहे खाली खेळायला.
आणि कोणी इथे बसलेली आहे आणि मला बसून दिले शिवचा अभ्यास चेक करायला. शिव मस्त माझ्याकडे बॅग बुक्स वगैरे देऊन खाली निघून गेलेला आहे. त्याची तुम्ही चेक करा, तोपर्यंत आलो मी खेळू. आणि जसं त्याचा फ्रेंड आवाज आला डायरेक्ट खाली पडायला तो. खाली पडायला. म्हणजे तो करत होता अभ्यास पण पूर्ण लक्ष खाली होतं त्याचं. हा. तो बसला होता माझ्या बाजूला पण अभ्यास करायला. हा. थोडं थोडं केलं त्याने. की त्याचा फ्रेंड्स वगैरेचा खालनं आवाज आला खेळण्याचा. लगेच तो मी पण जातो, म्हटलं जा भाऊ थोडं खेळून घे. तसं खेळणंही गरजेचं असतं, मुलांसाठी जितका गरजेचा अभ्यास आहे. मग शिवला पाठवून दिलं त्याच्या फ्रेंड सोबत खाली खेळण्यासाठी. आणि मी म्हटलं तू ये आता, चांगलं खेळून वगैरे ये 1 तासभर. आल्यावर जेवण वगैरे करू, मग त्याला पुन्हा अभ्यासाला बसवून देऊ आता. कारण त्याचा होमवर्क पण बाकी आहे आणि 17 तारखेपासून आहे त्याची एक्झाम. हो टाइम टेबल आलाय आज. आणि तर दिवसात इतके वेळेस विचारून घेतले त्याने की एक्झाम मध्ये काय, एक्झाम मध्ये काय, म्हणजे काय होईल. जसं तो फर्स्ट टाइम एक्झाम देतोय. आणि म्हणून एवढा इमानदारीमध्ये अभ्यासाला बसला होता. बॅग बिग घेऊन स्वतःच बॅग आणली मस्त. आणि आता आम्ही दोघं जण, तो खाली गेला त्याच्या फ्रेंड्स मध्ये खेळायला आणि आम्ही आता बसले त्याची वाट बघत. आणि आता जेवायला काय बनवायचं तेच डिस्कस करतोय आम्ही, काय बनवायचं. आता माझी आहे आज सुट्टी, तर पुन्नू जे म्हणेल ते बनवून द्यावं लागेल तिला. कारण सुट्टीच्या दिवशी नेमकं मीच कुकिंग करतो. हा, काय बनवायचं आता डिसाईड करू. आणि आमच्याकडे खूप थंडी वाजते, खूप म्हणजे खूप. मला वाजते, यांना काय माहित नाही वाजते का नाही. मला नाही वाजत आहे. तुम्हाला नाही वाजत आहे? थंडी आहे पण मग आम्ही थंडी आहे सर्व- हा. तशी, पण मला नाही वाजत आहे. मला सवय थंडायची. कारण खूप पाऊस पडलाय आज. आता किती थंडी, हिवाळ्यामध्ये किती थंडी राहील. हो आमच्याकडे खूप थंडी असते. आणि नाशिक सारखं वातावरण कुठंच नाहीये. मला तर खूप आवडतं नाशिकचं वातावरण. बसलोय आम्ही, बोर होत. शिवची वाट बघतो, तो असला तर थोडा बरं वाटतं. आणि आता बघा मनी, तो खाली ना हा झोपलेला आहे. जसं तो शिव वर आला घरामध्ये, बघा हा त्याची मस्ती चालू. सिम्बा पण होता. सिम्बा कुठे गेला काय माहिती. इकडे टेडी बेअर जवळ झोपलेला आहे. आहे तिथे. हो, आतमध्ये घुसून गेलेला आहे तो टेडी बेअर जवळ. तर चला आता काय बनवायचं काय नाही आम्ही डिस्कस करतो आणि इथंच व्हिडिओ एंड करतो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका सबस्क्राईब करायला. चला भेटूया उद्या. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.